हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसानंतर गॅप पडला म्हणजे दिवाळी आली त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ तुमच्यासमोर पोस्ट करता आला नाही. पण आता हे जे राहिलेले व्हिडिओ होते ते मी आता कंटिन्यू करणार आहे. आणि आता आम्ही इथे आलेलो होतो, बड्डे झाल्यानंतर आम्ही इथे आलो मुलांना थोडासा फनसाठी. नालासोपाराला इथे एक छान होतं द फन फॅक्टरी म्हणून, छोटंसं होतं तिथे. छानपैकी डेकोरेशन तुम्ही बघू शकता, किती छान केलेलं आहे. एकदम रिअलिस्ट वाटत होतं थोडंफार, छान वाटत होतं. आणि आम्ही आतमध्ये जेव्हा मी एंट्री केली तेव्हा आम्हाला एंट्री नव्हती, फक्त किड्स लोकांना एंट्री होती. कारण जिथे आपण कॅपिटल मॉलमध्ये आम्ही नेहमी जातो तिथे किड्ससोबत एक फॅमिली मेंबर असू शकतात, पण इथे नव्हतं तसं काही. पण तरीसुद्धा थोडंसं रिक्वेस्ट केली, त्याच्यामुळे माझी मम्मी आणि मी आम्ही आतमध्ये जाऊ शकलो. जास्त काही एवढं हे नाही आहे त्याच्यामध्ये. छोटे छोटे हे जे होतं हे ॲक्च्युली असं वाटत होतं ते आपले स्टोन्स चॉकलेट कसे असतात तसे वाटत होतं रिअली, पण ते नव्हतं. ते ॲक्च्युली स्टोन्स होते. लहान मुलांचं गेम होतं, ते खेळायचं. आणि तिथे गेलो. तिथे शाऊला आवडलं आणि लावण्याला पण जायचं होतं, पण लावण्याची एज कमी असल्यामुळे ती तिथे नाही होऊ शकली. तिला नाही घेतलं ते त्या साईडला. तरीसुद्धा आम्ही थोडंफार असं तिच्यासाठी म्हणून एक छोटासा शूट वगैरे केलं. तिथे बॉल्स होते, मग तिला आम्ही तिथे बॉल्समध्ये वगैरे घेऊन गेलो आतमध्ये आणि तिच्याबरोबर ते बॉल्स गेले. पण तिला ते बॉल्स नाही, ते तिला तेच खेळायचं होतं, कारण तिची बहीण तिकडे गेली होती आतमध्ये म्हणून. आणि ती त्यासाठी हट्ट खूप करत होती, त्याच्यामुळे आम्ही तिला दुसऱ्या साईडला नेलं. तिथे हे असे बलून्स होते, पण तिथलं जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये होते, बलून्समध्ये नव्हतं. आणि ते हे एक होतं की जिथून बॉल्स टाकायचे आणि मग नंतर वरून असे बॉल्स पडतात अंगावरती. ते खूप छान होतं. हे बघा, तुम्ही ते बघू शकता की असे मुलं खेळतात आणि मग हे बॉल्स सगळे असे डोक्यावर आपल्या पडत आहेत. तिथे शाऊ वाट बघत होती की कधी बॉल्स सगळे माझ्या अंगावर पडत आहेत म्हणून. हे छान होतं. आणि वरती असं चढायसाठी गेम होता मुलांसाठी. मला ओके वाटलं, कारण ठीक आहे, थोडासा चेंज म्हणून इकडे आम्ही आलेलो दोघींना घेऊन. एवढंच आहे की थोडंसं पॅरेंट्ससाठी त्यांना हवं होतं, एक कोणतरी एक एल्डर म्हणून एक हवं होतं, पण आम्ही रिक्वेस्ट केली म्हणून आम्हाला जायला मिळालं. बाकी ओके आहे सगळं, ठीक आहे. म्हणजे जास्त एन्जॉयमेंट नाही आहे, म्हणजे बोर होतं, कारण पॅरेंट्स बाहेर असतात आणि मुलं आतमध्ये असतात, त्याच्यामुळे थोडंसं एक बोरिंग वाटतं थोडं. पण ठीक आहे, कसं कसं करून आम्ही लोकांनी म्हणजे घेतलं, टाईम घालवलं जरा ह्याच्यामध्ये आणि आम्ही बाहेर आलो. तर शाऊला मी आवाज देत होती, पण शाऊ काय आली नाही. त्याच्यामुळे मग तिला बोलले की चल बाबा, एक स्लाईड्सवरून ये तू, जेणेकरून तुला समाधान होईल खेळून. त्यानंतर ती स्लाईड्सवरून आल्यानंतर साईडला असं ड्रम्स म्हणून एक होतं. तर तिला मी सांगितलं की ड्रम्स वगैरे असं वाजवून बघ, तुला चांगलं वाटेल. आणि ड्रम्स झाल्यानंतर इथे काही अशा गोष्टी होते जे त्या साईडला स्पीकर्स होते, फॅन होते आणि भरपूर काय होते. जास्त काही गेम्स नव्हते, नुसते सगळीकडे बॉल्स आणि बॉल्सच ठेवलेले होते. आणि ते कसं एक गेम होतं जे असं चढायचं होतं. आणि इथे मग तिकडची एक स्टाफ होती जी लावण्याला अशी स्लाईडवरती घेऊन तिला हिचं एंटरटेनमेंट करत होती. पण ॲक्च्युली लावण्य खूप रडत होती, कारण ती अनोळखी असल्यामुळे ती खूप रडत होती. तिला बघूनच तिच्याबरोबर राहायला तिला वाटलं नाही. तिने तिला हसवायचा प्रयत्न केला, पण ती रडतच होती, खूप रडत होती. त्याच्यामुळे मग म्हटलं की जाऊ दे. मग तिने मला दिलं आणि मग ती गेली.
त्यानंतर आम्ही ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो, मधुराम प्युअर व्हेज. छान होता हॉटेल. आम्ही नाश्ता वगैरे सगळं केला आणि फायनली जी डिश होती ती तुम्ही बघा. खूप मोठी डिश होती ती आणि ती बघूनच लावण्य एकदम शॉक झाली. बघा तुम्ही. असेल ना वॉशरूम. लाव हा अशा कर आहे अशा कर. नाही तिला पकडा, तिला घेऊन जा. असं दोन हम लोग कर लेगा. भाजी कुठे आहे? भाजी भाजी वाटीत केली आहे. त्याला मसाला लावून दिला आहे. म्हणजे हा फक्त डोसा आहे. मला वाटतं मध्ये असते ना भाजी. नाही ते नाही, पेपर डोसा आहे ना. मग पेपर डोसाच मध्ये असते भाजी. त्याचं वेगळं आहे. आणि इथे माझ्याकडे पण काढ, म्हणजे असं त्याला वाटेल बघ तिकडे बघ.